नमस्कार मंडळी, आज आपण दिवाळी विशेष खारीपेक्षाही जास्त खुसखुशीत गुबगुबीत करंजी बनवणार आहोत। सोबतच चविष्ट सारण देखील बनवणार आहोत। सर्वात आधी आपण करंजीचे सारण बनवून घेऊया। कढईमध्ये पाव चमचा साजूक तूप घेतलेला आहे, त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्सचे काप घालायचे आणि मंद आचेवरती छान असा हा सुका मेवा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। इथे मी काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहे, छान परतून घेते। काजू बदाम इथे छान असे परतून घेतले, एका ताटात बाजूला काढून घेऊया आणि गार करूया। त्याच कढईमध्ये 2 वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं, त्यामध्ये पाव चमचा साजूक तूप घालून सतत मिक्स करत मंद आचेवर खोबरं देखील छान असं तांबूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरं खूप जास्त करपू द्यायचं नाही, सतत मिक्स करत राहायचं। खोबरं देखील छान असं तांबूस रंगावरती भाजून घेतलेलं आहे। याला देखील काजू बदाम सोबत त्याच ताटात काढून घेऊया आणि गार करून घ्यायचं आहे। परत त्याच कढईमध्ये पाव चमचा साजूक तूप घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने खोबरं मोजलं त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे। रवा अगदी बारीक 0 नंबरचा असावा। मंद आचेवरती रवा देखील सतत मिक्स करत छान असं आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत आणि खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा कच्चा राहायला नको म्हणून गॅस बंद ठेवूनच रवा भाजायचा आहे। इथे रवा देखील छान भाजून घेतला, एका प्लेटमध्ये काढून गार करूया। खोबरं छान असं गार झालेलं आहे। गार झाल्यानंतर छान कुरकुरीत होतं। त्यानंतर हाताने याला थोडंसं चुरून घ्यायचं आहे, म्हणजे सारण एकसारखं तयार होतं। खूप जास्त बारीक करण्याचीही गरज नाही, थोडंसं आपण हे खोबरं असं हाताने चुरून घेऊया। खोबरं छान चुरून घेतलं, त्यानंतर रवा देखील गार झालेला आहे। रवा देखील खोबऱ्यामध्ये घालून एकजीव करायचा आणि त्यानंतर सारख्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर यामध्ये घालून एकजीव करायचा आहे। 2 वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी रव्यासाठी 1 वाटी पिठी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे। पिठी साखर घालण्याआधी खोबरं आणि रवा संपूर्ण गार असावा। इथे मी अर्धा टीस्पून वेलची पूड देखील घातली होती, फक्त ती क्लिप मिस झाली। तुम्हाला आवडत असल्यास वेलची पूड देखील घालू शकतात। छान असं एकजीव केलं, सारण आपलं तयार आहे। आता करंजीच्या पारीसाठी पीठ भिजवून घेऊया। पीठ भिजवण्यासाठी इथे मी 2 वाटी स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर 2 चमचे साजूक तूप छान असं कडकडीत गरम करून या तुपाचं मोहन आपल्याला मैद्यावरती घालायचं आहे। तूप छान गरम करून घेतलं, ह्या गरम तुपाचं मोहन मैद्यावरती घालायचं। सुरुवातीला गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करायचं, त्यानंतर छान असं हाताने चोळून मैद्याला मोहन लावायचं आहे। तुपाचं मोहन घातल्याने करंजी छान अशी खुसखुशीत होते। तर मोहन लावून झाल्यानंतर थोडं थोडं साधं पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ भिजवायचं आहे। पीठ खूप पातळ करायचं नाही किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही, आपल्याला सहज याची चपाती लाटता येईल असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर इथे छान पीठ भिजवून घेतलेलं आहे, या पद्धतीचं आहे। झाकण ठेवून 10 मिनिटं बाजूला ठेवूया। आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत करंजीसाठी साठा तयार करूया। 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे, यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे। त्यानंतर साजूक तूप आणि कॉर्नफ्लोअर छान असं एकजीव करून 1-2 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे याचा क्रीमी असा साठा तयार होतो। सुरुवातीला चांगलं एकजीव करायचं, एकजीव झाल्यानंतर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि इथे आपला मस्त क्रीमी असा साठा करंजीसाठी बनून तयार होतो। तर छान साठा बनून तयार आहे, सारण तयार आहे। पीठ देखील 10 मिनिटं छान मुरलेलं आहे, झटपट करंजी करून घेऊया। तर पीठ छान असं मुरलेलं आहे, याला एकदा 1-1.5 मिनिटासाठी चांगलं मळून घ्यायचं आहे आणि याचे समान भाग करून घ्यायचे आहे। पीठ या पद्धतीचं असावं, म्हणजेच मैदा या पद्धतीचा असावा की हातालाही चिकटत नाहीये, कोलपाटालाही चिकटत नाहीये आणि खूप कोरडा देखील वाटत नाहीये, या पद्धतीचा। एकसारखं मळून घेतल्यानंतर याचे समान भाग करायचे आहे। तर इतक्या पिठाचे 6 समान भाग होतात। सुरी किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने याचे समान भाग तयार करून घ्यायचे। एक लाटी काढून घ्यायची आणि बाकीच्या लाट्या एखाद्या बाउलमध्ये झाकून ठेवायच्या, म्हणजे कोरड्या पडणार नाही। त्यानंतर थोडा थोडा सुखा मैदा लावून याची चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जाड नाही, आपली रेग्युलर चपाती असते गव्हाच्या पिठाची त्याच पद्धतीची असावी। उलटून पलटून दोन्ही बाजूने चपाती छान लाटून घ्यायची। एकसारख्या 3 चपात्या मी लाटून घेते आणि उरलेल्या 3 गोळ्यांच्या आपण नंतर लाटूया। तर इथे 3 चपात्या मी याच पद्धतीने लाटून घेते। तर इथे बघू शकता 3 चपात्या लाटून झालेल्या आहे। एक चपाती पोलपाटावर घ्यायची, तयार करून घेतलेला तूप आणि कॉर्नफ्लोअरचा साठा यावर लावायचा। साठा खूप जास्त लावायचा नाही किंवा मग
लावला नाही असंही ठेवायचं नाही. साठा जर खूप जास्त झाला तर करंजी खूप तेलकट होऊ शकते आणि साठा व्यवस्थित लावला गेला नाही तर करंजीला चांगले पदर सुटणार नाही. तर या पद्धतीने थोडा थोडा साठा घेऊन व्यवस्थित संपूर्ण चपातीवर लावायचा. एका चपातीवर साठा लावून झाल्यानंतर दुसरी चपाती त्यावर ठेवायची. हलक्या हाताने व्यवस्थित चिपकून घ्यायची. आतमध्ये जे एअर गॅप्स वगैरे असतील ते देखील या पद्धतीने हात फिरवला की निघून जातात. आणि यावर देखील परत एकसारखा साठा लावून घ्यायचा आहे. एका वेळेला खूप जास्त साठा घालायचा नाही, थोडा थोडासा घेऊन व्यवस्थित पसरून घ्यायचा. त्यानंतर तिसरी चपाती देखील यावर ठेवायची. हाताने आतील एअर गॅप्स वगैरे काढून व्यवस्थित चपाती चिकटून घ्यायची आणि त्यावर देखील साठा लावून घ्यायचा आहे. तर 3 चपात्यांवर आपण साठा लावून घेतला. त्यानंतर शक्य होईल तितकी टाईट याचा रोल करायचा आहे. आतमध्ये गॅप्स राहायला नको किंवा हवा राहायला नको, म्हणून छान असं दाबून घट्टसर रोल तयार करून घ्यायचा आहे. तर छान असा दाबून घट्टसर रोल मी इथे तयार करून घेतलेला आहे. दोन्ही हातांनी याला थोडासा असा घोळवून घ्यायचा, म्हणजे थोडासा लांबसर होतो. व्यवस्थित संपूर्ण चपात्या चिकटल्या जातात. आतमध्ये काही एअर गॅप्स वगैरे असतील ते देखील निघून जातात. तर या पद्धतीने रोल तयार करून घेतला. नंतर सुरी किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने एकसारख्या लाट्या कट करून घ्यायच्या आहे. करंजी किती लहान मोठी करायची आहे त्यानुसार लाट्या कट करू शकतात. मी इथे 1-1 इंचाच्या लाट्या कट करून घेत आहे. तर 3 चपात्यांचा आपण एक रोल केला, त्याच्या लाट्या कट करून घेतोय. इतक्या करंज्या आपण लाटून तळून घेऊया. त्यानंतर उरलेल्या मैद्याच्या परत चपात्या लाटून रोल करून त्या देखील करंज्या नंतर करून घ्यायच्या. मस्त असे लेयर्स पडलेले आहे, तुम्हाला दिसत आहे. बाकीच्या लाट्या एखाद्या बोलमध्ये ठेवूया आणि एक लाटी काढून करंजी लाटूया. तर करंजीची पारी लाटताना ह्या दोन्ही साईडला ज्या लेयर्स आहे त्या दोन्ही साईडलाच यायला हव्या. त्यावर लाटणं फिरवायचं नाही. जिथे लेयर्स नाही आहे अशा वरच्या बाजूला बोटाने हलकासा दाब द्यायचा आणि लाटण्याच्या मदतीने हलकीशी याची पारी लाटून घ्यायची. पारी खूप पातळ नाही किंवा खूप जाड नाही किंवा खूप मोठी करायची नाही आणि लांबसर पारी लाटायची. तर इथे या पद्धतीने छान अशी पारी लाटून घेतलेली आहे. पारी खूप पातळ केली नाही आहे आणि खूप जाड ठेवलेली नाही आहे, तुम्ही बघू शकतात. आणि जिथे लेयर्स सुटल्या त्या दोन्ही बाजू कडेला घेतल्या, म्हणजे दोन्ही साईडने छान असे लेयर्स पडतील. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तुम्हाला कळलंच असेल. पारी लाटून झाल्यानंतर हिला एका साईडने बोटांवर धरायची आणि मध्ये सारण भरायचं. साधारण 1 ते 1.5 चमचा सारण भरलं जातं आणि इतक्याच सारणामध्ये ही करंजी चवीला अप्रतिम लागते, चविष्ट तयार होते. सारण घातल्यानंतर एकसारखं करून घ्यायचं आणि कडेला पाणी लावायचं आणि दोन्ही कडा छान अशा चिकटून घ्यायच्या आहे. व्यवस्थित छान अशा दाबून चिकटवायच्या, म्हणजे करंजी तेलात तळताना सुटत नाही. पाणी लावलं की या कडा व्यवस्थित चिकटल्या जातात आणि तळताना ह्या कडा उघडत नाही किंवा करंजी तेलामध्ये सुटत नाही. या पद्धतीने आता आपण काही करंज्या तयार करून घेऊया. एखाद्या ताटावर किंवा पेपरवर ठेवायच्या आणि वरतून ओढणीने झाकून घ्यायच्या, म्हणजे कोरड्या पडत नाही आणि तळताना व्यवस्थित तळता येतात. तर या पद्धतीने करंजीच्या हलक्या हाताने कडा चिकटून घ्यायच्या. करंजी तयार करताना अजिबात आपल्याला साचा वगैरे वापरण्याची गरज नाही, तरीही अगदी सुबक सुंदर करंजी बनून तयार होते. इथे मी काही 5 ते 6 करंज्या तयार करून घेतलेल्या आहे. आता आपण यांना तळून घेऊया. तर करंजी तळण्यासाठी तेल अगदी कमी गरम असावं. गुलाबजामुन तळताना जसं अगदी कमी गरम तेल असतं तसंच असावं. त्यामध्ये करंज्या घालायच्या. करंज्या घातल्यानंतर बघू शकतात अगदी कमी, अगदी बारीक बारीक बबल्स येत आहेत. इतकं कमी गरम तेल असावं. एका वेळेला मावतील तितक्या करंज्या घालायच्या आणि मंद आचेवरती तळायच्या. करंजी तेलामध्ये घातल्यानंतर जशी जशी तळली जाते हळूहळू वरती तरंगू लागते. कमी गरम तेलामध्ये करंजी तळली तरच छान पदर सुटतील, नाहीतर पदर सुटणार नाही. म्हणून मंद आचेवरती कमी गरम तेलामध्ये करंजी तळायची. वरती तरंगू लागली की झाऱ्याने असं तेल सोडायचं, म्हणजे करंजीला छान असे पदर सुटतात. एक बाजू हलकीशी तळली गेली की उलटून दुसऱ्या बाजूनेही तळायचं आणि तेल सोडत राहायचं. असंच करत आपल्याला उलटून पलटून तेल सोडत सोडत करंजी छान खारीसारखा बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. जशी जशी करंजी झाऱ्याला तुम्हाला थोडीशी कुरकुरीत जाणवू लागेल, हलकासा रंग बदलू लागेल, तेव्हा गॅस तुम्ही मध्यम करू शकतात आणि करंजी छान अशी सोनेरी रंगावरती तळून घ्यायची. करंजीला बघू शकतात पदर छान सुटलेले आहे. एकही करंजी तेलामध्ये सुटलेली नाही किंवा सारण बाहेर आलेलं नाही.
हे मी शंकरपाळे तळलेल्याच तेलामध्ये करंजी तळली आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल की आधी यामध्ये सारण वगैरे पडलं आहे की काय. मस्त असा सोनेरी रंगावरती करंज्या तळून घेतलेल्या आहे. या करंज्या आपण एखाद्या चाळणीवर काढायच्या. याला भरपूर पदर सुटलेले असल्यामुळे तेल असतं, त्यामुळे एक्स्ट्रा तेल चाळणीमधनं निघून जाईल. त्यानंतर टिश्यू पेपरवर ठेवायच्या. आता उरलेल्या करंज्या लाटून घेते. उरलेल्या पिठाच्या पोळ्या लाटून रोल करून त्याच्या देखील करंज्या तयार करून तुम्हाला गार करून दाखवते. तर इथे मी काही करंज्या तयार करून घेतल्या, गार झालेल्या आहे. बघू शकतात सेम खारीसारख्या दिसत आहे. आकार सुंदर आला आहे, पदर मस्त सुटलेले आहे. एक करंजी तुम्हाला फोडून दाखवते. अगदी खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी, सारणाची चव देखील अप्रतिम आहे. या दिवाळीमध्ये या पद्धतीने करंजी नक्की ट्राय करून बघा. करंजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवर देखील फॉलो करायला विसरू नका. परत भेटते अशाच एक छानशा रेसिपी.